आज दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी जनरल बॉडीची मीटिंग ही घेण्यात आली होती आणि या मीटिंगमध्ये 34 विषय अजेंड्यावर होते। ते सर्व विषय या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत आणि 2-3 विषय जे आहे ते आयत्या वेळेमध्ये घेण्यात आलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्यापर्यंत अजेंडा पोचलेला नाही आहे, तर आपण अजेंडा हा मागे त्यांना जो दिला होता तो त्यांना भेटला नाही अशी मागे सुद्धा तक्रार होती। त्याच्यासाठी आपण या टायमाने त्यांना पोस्टाने पोचवलेला होता। त्याच्यानंतर त्यांचं निवेदन भेटलं की आमच्यापर्यंत अजेंडा पोचला नाही, तर आपण बाय हँड त्यांचं घरापर्यंत अजेंडा पोचवलेला आहे। पण जसं त्यांनी सभागृहामध्ये येऊन बघितलं की आपली संख्या नाही तर काहीतरी गोंधळ घालायचा आणि त्यांच्या वरिष्ठांसारखं त्यांनी सुद्धा या ठिकाणी गोंधळ घालायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी काही आपल्या सदस्यांकडून विरोधी पक्षाच्या सदस्यांचा माईक देखील हिसकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे। असं माईक हिसकवायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही। त्या ठिकाणी आमचे सदस्य बोलत होते आणि त्यांनी गोंधळ घालायचा या ठिकाणी सुरुवात केली होती विरोधी पक्षवाल्यांनी आणि त्याच्यासाठी काहीतरी गोंधळ घालायचा आणि विकास कामं होऊ नाही द्यायचे याचा एकमेव उद्देश घेऊन ते या सभागृहामध्ये आले होते। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या ठिकाणी आपल्या इथे किती पाऊस होतोय, चांदसैली घाट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा दरड या ठिकाणी कोसळलेली आहे, तर रस्ते आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, तर याचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यासाठीच हे विषय अति महत्त्वाचे होते। पण त्यांना विकास कामं या ठिकाणी होऊ नाही द्यायचे, त्याच्यासाठी त्यांनी हा पाऊल उचलून काहीतरी वेगळं कारण दाखवून त्यांनी या ठिकाणी कामं होऊ नाही द्यायचे हा त्यांचा मूळ उद्देश आहे, तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। बदल असे घडलेले आहे की आमचे सन्माननीय जे उपाध्यक्ष आहे सुहास नाईक, त्यांचं खाते बदल या ठिकाणी झालेलं आहे। त्यांना नवीन खातं कृषी व पशुसंवर्धन या ठिकाणी दिलेलं आहे आणि आमच्या सभापती हेमलता शितोडेताई, तर त्यांना बांधकाम आणि आरोग्य सभापती हे नवीन कारभार त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। हे अतिशय चुकीचा आरोप आमच्यावरती केलेला आहे। जे आम्ही तारीख आहे अजेंड्याची, तर ती अजेंड्याची तारीख आहे ती सुद्धा 15 दिवस जे नियमामध्ये आहे 15 दिवस, ते 15 दिवस अगोदर हा अजेंडा काढलेला आहे आणि त्यांना हा अजेंडा आम्ही घरपोच सुद्धा दिलेला आहे आणि एवढं सगळं केल्यानंतर ते हा निव्वळ चुकीचा आरोप आमच्यावरती लावायचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। आजच्या झालेला एक मिनिट काय निर्णय झाला? ते निर्णय आहे ते बहुमताने मंजूर केलेले आहे ते निर्णय आणि या ठिकाणी बहुमताने या ठिकाणी ते सर्व विषय आहे ते 34 विषय या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत।